घेऊन जातो. अरे पाखरू आहे, त्याला घाबरतोय. अरे फुल पाखराला हवं का? वातावरण बघा ना यार तुम्ही, तर मी बोलण्यापेक्षा बघाच यार, खतरनाक असं व्ह्यू. काही आम्ही लहानपणी लय मजा केलेली अशी. कसं काय मंडळी, मी साई रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साई खोपकर ब्लॉग्समध्ये. सो तुम्ही बोलत असाल की हा ब्लॉग आज कुठून स्टार्ट करतो, बॅकग्राऊंडमध्ये हे सर्व दिसते. सो मी आज जास्त जात नाही, पण आता चाललो आहे टेरेसला जातो आहे. त्याचं रिझन आहे, चला जाऊ तो रिझन भाई, त्यामागचं पण रिझन आहे. कधी व्हिडिओ टेरेसला नेक्स्ट करू जाऊया. माझं टेरेसवरती यायचं काम, मुख्य काम असं होतं, म्हणजे कारण असं होतं की मी गेलेलो बाहेर, म्हणजे रॉकीला घेऊन गेलेलो की आज बोललो एक चॅलेंज करूया, नाहीतर काहीतरी शूट करूया, ठीक आहे. सो ते करता करता अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आणि पावसाने पूर्ण हे केलं, म्हणजे भिजून टाकलं. मग मी एकाच ठिकाणी थांबलो आहे बघा, पावसाचा व्ह्यू पण आहे पाठीमागे, फुल असं पावसाने वातावरण बनवून टाकलं आणि अर्धा भिजलो, ठीक आहे. सो मी विचार केला आज टेरेसला जाऊया, काय व्ह्यूज आहेत ते दाखवूया, म्हणजे वेगवेगळे नजारे आहेत, ठाण्यामधील ट्रॅफिकचा आवाज, हे सगळ्या गोष्टी आज संध्याकाळच्या फंक्शनचा वगैरे आवाज वगैरे, ते सर्व गोष्टी आज बोला कॅप्चर करूया. सो त्यासाठी मी टेरेसवरती आलो, नाही तर मी टेरेसवरती सहजासहजी जास्त येत नाही. आमच्या टेरेसवरती बघा इकडे खेळायला वगैरे पण आहे, तिकडे हेल्मेट ठेवलं बसायला वगैरे सर्व आहे. वातावरण पण असं मस्त झालं आहे बघा. ह्या सिटीला गेलं की बस एकदम ब्युटिफुल असं वातावरण आहे भाई, खतरनाक. आणि जस्ट मी आता बाईकवरनं येत होतो, सिग्नलला थांबलेलो, आणि सिग्नलला थांबलेलो आणि पाऊस पण थांबलेला तिथे, नशीब नाही तर मी पूर्ण भिजलो असतो. आणि त्या सिग्नलच्या इथे जो व्ह्यू काढला ना मी व्हिडिओचा यार, म्हणजे नेक्स्ट लेवलवरचा रस्ता, सुका बिल्डिंगचा वरचा व्ह्यू एवढा भारी, ते सगळं म्हणजे एक नेक्स्ट लेवल वातावरण झालेलं. म्हणजे पाऊस आहे ना, पहिला जो पडला ना, 4 दिवसाचं टार्गेट इन 2 दिवसात कंप्लीट केलं असेल, ते त्याला राग बी आला असेल त्याला माहिती. बट त्याच्यानंतर जो तो आत्ता पडतो ना, की पडतोय थांबतो, आणि जे वातावरण होतं यार, ॲब्सोल्युटली वेगळंच वातावरण वाटतं भाई, खतरनाक, नेक्स्ट लेवल वातावरण बघा ना यार तुम्ही, तर मी बोलण्यापेक्षा बघाच यार, खतरनाक असं व्ह्यू, खतरनाक असं वातावरण. तर बघा तिकडे तर पूर्ण भरलं, अजून पण तिकडे ती बिल्डिंगला अशी ज्या पलीकडे पूर्ण असं वाईट वाईट दिसते, तिकडे पण थोडंसं, म्हणजे तिकडे पाऊस आहे, इकडनं पाऊस आला इकडेही गेला. सो आणि इकडे खाली आमचं बाबा खतरनाक नाही, फोन नाही न्यायचं. ओके, तर बघा पक्षी गेले आता ओढून भाई, हे व्ह्यू वाटतं ना. टेरेस आहे, तिथं हेल्मेट आहे, इथं शूट वगैरे करायला पण खूप भारी आहे, बट जास्त आम्ही येत नाही. नेक्स्ट लेवल वाटते ना ते पण. तर बघा ब्रिज, समोरचा तो ब्रिज, ते डोंगर, म्हणजे पावसाचं आणि हे वातावरण, अजून पण पाऊस बारीक बारीक येण्याची शक्यता आहे. मुंबईचं वातावरण पाऊस पडल्यानंतरचं कसं आहे ते मी आज दाखवतो तुम्हाला. काही जर मुंबईला राहताय ना तुम्ही, मुंबईला तर पाऊस पडतो ना, तर मेन म्हणजे पावसामध्ये अटकायचा एकच प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक. बाईकवर जर आहात तर बघा ना, इथं डक आहे, आपण डकवरती बसूया. हे डकवरती बसून तुमच्याशी बोलतो, टुकडूक टुकडूक टुकडूक. डकवरती बसून कोण टुकडू करतं यार, का असं वापरासारखं होतं. सो मेन सीन आहे की जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसला, पाऊस पडतो आहे, तर भाई तुम्ही घाणेरडा फसला, कारण का रिक्षा, कार वगैरे हे तर आरामात निघून जातात. राहिलं बाईकवाले, धाप 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 पाऊस. भाई पाऊस पडला आणि मी तसंच अटकून आलो बघा, पाणी साचलं भाई इथं जो वरून कोण आला धैर्याला घेऊन यावं, तर वरून धाडकन आपडला असता भाई, खतरनाक सीन झाला असता. एक काम करूया, शौर्याला फोन करून बोलत होता घेऊन जातो. अरे पाखरू आहे, त्याला घाबरतोय. अरे फुल पाखराला हवं का? काय उचललं पाखराला? चल गेला गेला. गाईज मी धैर्याला घेऊन जातोय, कारण का शौर्य झोपलाय. शौर्य पाठवून येतो म्हणून धैर्याला घेऊन जातो. फोन केला पण शौर्य झोपलेलाच होता, मग मी उठायला गेलो. टेरेसला व्ह्यू बघ, मी फोन केलेला त्याला, तो झोपलेला. व्ह्यू बघ कसला भारी आहे. शौर्य लाज बघ, मग कसं पाऊस पडून गेलं, वातावरण बघ कसं झालंय, मस्त दिसतंय ना. तू का घाबरत होता पाखरूला? ये रा तो डक बघ, याच्यात पाणी साचलं त्याच्यात.
हो याच्यात पाणी आहे झालंय. तुझं असं इथं वरून असं पाण्यात जाशील. पाखरू कुठे त्याच्यात नाहीये. जा दह्य त्याच्यात जा, दह्य त्याच्यात जा. अरे ह्याच्यात जा, मी ह्या साईडला बसतो. जा धैर्याने मी ह्याच्यात बघूया. जा स्लाइड मध्ये भिजशील, मम्मी ओरडेल. त्या साईडला जा. बघा धैर्याचं वजन. धैर्याला खाली करायला सांगते. एवढी ताकद अजून येत नाही खाली. आपटू 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 आपटू. लहानपणी मजा गेलेली अशी ह्याच्यात. लहानपणी आमच्या गावाला असं काय नसायचं. मग मुंबईला यायचो ना, आम्ही मुंबईला यायचो ना तेव्हा मग असे मित्र वगैरे किंवा असे लहान असे भेटायचे ना, मग आम्ही काय करायचो की एक साईडला बसायचो असं असं मजा केली. हो का वन साईड झाला. पडशील ना पडशील. मी कसा खाली करू? मी तर उभा राहिलोय. हे बघ मी तर फुल उभा राहिलो. आता मी कसं तुला खाली करू? नको पडशील पडशील दाब. याची मजा वेगळी भाई. व्ह्यू होता मग मी यांना उठून आणली की हे बघा व्ह्यूज बघा काही. बस बस. अरे एक पाय इथं ठेव, डावा पाय. हा चढ. अभी मायेगा मजा. डिग 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 सर. ते हे भारी यांनी मस्त करून ठेवलं. आमच्याकडे असं काय नव्हतं भाई. आता तूच उतर असं, नाही तर बस असत. कसा उतरशील? चप्पल चप्पल. व्ह्यू मुळे भारी वाटते. टेरेस असं टेरेस आहे ना की भारी मजा वाटते. इथं बघा हे मस्त आहे. हा इकडे हे बाप्पा वगैरे होते तेव्हा इकडनं काय हे पकडा पकडी इकडे टेरेसला होतं तेव्हा खेळत होते भाई. आमचा झोपेश्वर कुमार झोपून उठून आलेले आहे. तोंड बिंडून. नक्की तोंड धुतलंस काय? कसा तोंड धुतलं ते सांग मला बरं एकदा. कसं कसं पाणी घेतलं बस एवढा झाला तोंड धुवून. तसंच तोंड धुतो. व्ह्यू बघितलास काय? व्ह्यू बघितलास? भारी झालंय ना. इथं इथं पाणी वाणी झालंय. स्लाइड वर जातो का? बोचा ओला करतोस का? पाणी बघ केवढं साचलंय याच्यात. याच्यात एवढं पाणी साचलंय ना. ह्याच्यात पाणी साचलंय. ओरडा भेटेल मम्मीचा जर तू ह्याच्यात गेलास तर. पडून गेला. मी पावसात ना आलो ट्रॅफिक मधनं. नशीब सिग्नल होता नाही भिजलो नाही. सिग्नल होते भिजलो. पण हा पाऊस भारी आहे ना की थोडा पडला आणि असा व्ह्यू वगैरे झाला की. हा मी पण येताना भेटलेला एवढा नाही तर. सॉरी तिकडे गार्डन आहे. आपण एक दिवशी त्या गार्डनला जाऊन ब्लॉग बनवूया. त्या गार्डनला जाऊन एकदा आपण ब्लॉग बनवूया गाईज. एकदा आम्ही जाऊन तिकडे ब्लॉग बनवू. हे ह्याला दाखवतो सांगता ना नीट नीट. हा दिसलं पाडला असताच ना. आता मस्त सीन झाला. आम्ही आपण त्या गार्डनला एकदा आपण त्या गार्डनला जाऊया आणि ब्लॉग बनवूया. गार्डनचा व्ह्यू दाखवून. काहीच माझे शूज वगैरे कसले खराब झाले. ह्यांचे फ्लिपफ्लॉप. माझी फ्लिपफ्लॉप मी आतमध्ये ठेवली. अरे पाणी उडतो पाठून. मग फ्लिपफ्लॉपला पाणी उडतं ना म्हणून तर हे घेतले. हे पण बघ किती खराब झाले बाईकवरची. आता याला धुवायचे पण कंटाळा येतो. हे ह्याचे क्रॉक्स टाईप आहे. हे प्रॉपर क्रॉक्स नाही आहे. वेगळंच काहीतरी वेगळंच काहीतरी आहे गाईज. आता आम्ही बसलोय टाइमपास होता रिलॅक्स पाळण्यावरती. व्हिडिओ पण बनवायचे. कुठले व्हिडिओ बनायचे तुम्हाला? आज पण गेमिंग? आज रेस्ट. आज रेस्ट आहे. रेस्ट वन डे रेस्ट असतो. वन डे रेस्ट. कन्सिस्टन्सी इज द की. खरंच गाईज कन्सिस्टन्सी इज द की आहे. कारण का नाही बनवली. कारण का जेव्हा मी शॉर्ट्स रील कन्सिस्टन्सली पर डे टाकलेत त्याचे इफेक्ट्स मला बघितलेत. सबस्क्रायबर्स वाढलेत. फॉलोवर्स इंस्टाग्रामचे पण वाढलेत त्याच्यामुळे. सो कन्सिस्टन्सी की आहे. एक पॉवर आहे त्याच्यामध्ये की ती ठेवलं की वेळ लागतो पण त्या गोष्टी होतात. एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला की आपला साहो लाईव्ह म्हणून एक इंस्टाग्रामला पेज चालू केलं आहे मी. त्याच्यावरती इंस्टाग्रामवरती पबजी जेव्हा मी लाईव्ह खेळलो आणि परत चालू करेन खेळायचे तेव्हा त्याच्यावरती शॉर्ट रील्स पण येतील. आणि आपला गेमिंग लाईव्ह मी करणार आहे. BGMI लाईव्ह किंवा वेगवेगळ्या लाईव्ह जेव्हा
एक आहे सिक्रेट अशी वस्तू जी आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होणार आहे. सो त्यानंतर त्या गोष्टी होतील. बट BGMI लाईव्ह या गोष्टी होणारच. किती काय झालं तर फोनच्या स्टोरेजमुळे मी जरा गप्पा बसलो नाही तर BGMI लाईव्हला काही प्रॉब्लेम नाही मला. माइनक्राफ्ट पण आम्ही खेळलेलो. स्टेडियम बनवला काय स्टेडियम बनवलेला आम्ही माइनक्राफ्टमध्ये बाई. खतरनाक बनलेला पण तो मस्त झालेला. खूप चांगली आयडिया होती ती. बट आता मी BGMI लाईव्ह वगैरे खेळलो आणि त्याच्यामध्ये पण बदलं काय की BGMI लाईव्ह खेळलेलं तेव्हा खूप असा म्हणजे म्हणतात ना की लॅग नव्हता. चांगला गेम होता. फक्त फोन जास्त हीट होऊन लॅग होत होता. मी पंखा पण घेतला त्याच्यासाठी 5चा कूलर. पण कसं स्टोरेज प्रॉब्लेम आहे फोनचा त्याच्यामुळे BGMI मला डिलीट करायला लागला परत एकदा. मग परत पण मला डेली चालू करायचं लाईव्ह स्ट्रीमिंग. डेली लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करायचं आणि मी ती करणार. तर आमच्या इकडे सोलार पण आहे. भारी वाटते. माझी बघ ऐकण्याविषयी हे बघ आता. आवाज कसा येतो खाली ट्रॅफिक आहे ना मग गाड्यांची त्यानंतर पक्ष्यांचा आवाज वगैरे होता ते मग असे मस्त येत होता आवाज. तो गाईज आम्ही वरती वगैरे जाऊन आलो ते सर्व बघून आलो. पाऊस वगैरे त्याच्यानंतर थांबूनच गेला पडलाच नाही. म्हणजे म्हणतात ना की सकाळपासून तसं करतो सकाळी जोरात पडला आणि संध्याकाळी तेवढंच पडला जास्त पाऊस पडलाच नाही. सो आजचा व्लॉग हाच होता. मी हा व्लॉग इथे एंड करूया. डेली व्लॉगिंगमध्ये ना हे सगळं काही होतच असतं. डेलीमध्ये काय चाललंय काय नाही ते सर्व दाखवायचं असतं. त्याप्रमाणे मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला पावसाचा. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ स्टे रॅक बाय बाय.